गुड मॉर्निंग गाईज. आज भाऊबीज आहे तर मम्मीने सकाळी 6:30लाच उठवला. उठत नव्हतो तर डायरेक्ट पंख्याचाच बटन बंद केला. मग काय उठायलाच लागला. बाहेर आलो तर ह्यांचा विषय चाललेला पाण्यावरून. काल दिवसभर पाणी नाही आला, बोलतात आज तरी पाणी येईल काय. पाणी नाही आहे तर गर्दी बघा किती आहे टाकीवर. इथं डॉलाला दिलाय काम बिरडा निसायचा. यशदाच इथं आलो तर हा पण इथं बिरडाच निसतय. आज सगळं भाऊस वैतागणार आहेत बिरडा खाऊन खाऊन. नंतर जार भरायला आलो. आज पण पाणी येईल का नाही काय भरोसा नाही. पाण्याचा जार घरी पोच केला आणि आता चाललोय कलीसोबत नागोटण्यात. हा आंब्याचा झाड पाडलाय, बरा रस्त्यावर नाही पाडला, नाही तर भावसाना झाडावरनं उड्या मारून जायला लागला असता भाऊबीजेला. रक्षाबंधनला असतात बन्शींच्या गाड्या आणि भाऊबीजेला असतात भावसांच्या गाड्या. ही एवढी ट्रॅफिक लागलेली नागोटण्यात. कलीला हाणलाय दवाखान्यात. थंडा पिऊन पिऊन त्याला सर्दी झाली. लावले आता थोबाडाला वाफाऱ्याची कवटी. घरी आलो, मामा आलता घरी. भाऊबीज केली आणि बसलं जेवायला. मामा भाजी शिजवतय न मामाचा पोरा चिकन शिजवतय. मामाला बोललो चिकन घे तर बोलतय नको आज उपास आहे. संध्याकाळचं 7 वाजलं, सगळं मामाशी येऊन गेलं. ह्या मम्मीला एवढ्या साड्या भेटल्यात, आता मम्मीला बघायला नको वर्षभर साड्या. आमची भाऊबीज राहिलेली करायची. भाऊबीज केली, ताईने मला शर्ट घेतला, मिनी तिला काहीच नाही घेतला. नाही घेतलाय मिनी पण तिला ड्रेस घेतलाय. नाश्ता घेतला तर तिने माझं कान पिकवलं असतं वर्षभर बोलून बोलून. पप्पा आलं भाऊबीज करून तर आत्यासाई ही एवढी भांडी दिली. आता चाललोय पप्पांसोबत आंबेघरला आत्याकडं. ही आत्या जवळच आहे हो, मग या आत्याकडं रात्रीचे जातो. दिवसाच्या लांबच्या भनशीना भेटायचा आणि रात्रीच्या गावातल्या भनशीना भेटायचा. आंबेघरला आलो आणि ह्यांचा काहीतरी मोठा विषय चालू आहे वाटतं. भाऊबीज केली आणि जेवायला वाढला. तिथं पण बिरडाच बनवलेला. हे प्रभू आज बिरड्याचा शाप बिरडा काढलाय सगळे. जिथं जातंय तिथं बिरडाच दिसतंय. अंतराचा बर्थडे होता, त्याचा बर्थडे केला आणि आलो घरी. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि फॉलो करा. खत्म. बाय बाय टाटा.